नमस्कार. सिंपल एज्युकेशन एस-एस-सी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला आपला 4th चॅप्टर चालू आहे रेशो अँड प्रपोर्शन्स. रेशो अँड प्रपोर्शन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 पर्यंतचा पार्ट आपला पूर्ण कव्हर झालेला आहे. ते लेक्चर जर तुम्ही मिस केले असतील तर लेक्चर तुम्ही नक्की बघा. या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.4 नंतरचा जो पार्ट आहे तो आज या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आणि या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट जो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे या तुमच्या रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 4.5. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. स्टार्ट करूया या लेक्चरमध्ये आपण एका न्यू पॉइंटला जो आहे कंटिन्यूड प्रपोर्शन्स. कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आपण कन्सिडर करूया टू रेशो. कन्सिडर द टू इक्वल रेशोज 12:12 अँड 12:36. म्हणजेच काय हे आपण कसे मेन्शन करू शकतो 4/12 इज इक्वल्स टू 12/36. हे जे टू रेशोज आपण घेतोय हे कसे आहेत इक्वल रेशोज आहेत. कन्सिडर द टू इक्वल रेशोज. या टू इक्वल रेशोज मध्ये हा जो फर्स्ट जो रेशो आहे हा फर्स्ट रेशो मध्ये ही जी सेकंड टर्म आहे ही सेकंड टर्म काय आहे 12 आहे आणि हा जो तुमचा सेकंड रेशो आहे या सेकंड रेशो मध्ये ही फर्स्ट टर्म काय आहे 12 आहे. म्हणजे फर्स्ट रेशोची सेकंड टर्म आणि सेकंड रेशोची फर्स्ट टर्म. फर्स्ट रेशोची सेकंड टर्म आणि सेकंड रेशोची फर्स्ट टर्म कशा आहेत त्या इक्वल आहेत. इकडे काय आहे 4/12 आहे इज इक्वल्स टू 12/36 आहे. ह्याची जी फर्स्ट रेशोची सेकंड टर्म इज इक्वल्स टू सेकंड रेशोची फर्स्ट टर्म. इकडे पण 12 आहे आणि तिकडे पण 12 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय 4, 12 आणि 36 हे जे 3 डिजिट्स आहेत हे कसे आहेत इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स आहेत. हे 3 डिजिट्स आहेत ना हे 4, 12 आणि 36 हे कसे आले इन कंटिन्यूड प्रपोर्शन. आलं लक्षात. जेव्हा फर्स्ट रेशोची सेकंड टर्म इज इक्वल्स टू सेकंड रेशोची फर्स्ट टर्म असेल तेव्हा हे जे 3 डिजिट्स आहेत 4, 12 आणि 36 हे 3 डिजिट्स कसे आले हे 3 नंबर्स कसे आले इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स आले. आलं लक्षात. आता हे आपण फॉर एक्झाम्पल घेऊन बघितलं ना. आता हे आपण व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये घेऊन आपण बघू. इफ A/B इज इक्वल्स टू B/C देन A, B, C आर सेड टू बी कंटिन्यूड प्रपोर्शन. ABC कसे आहेत हे इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आहेत. आता हा जो रेशो आहे A/B इज इक्वल्स टू B/C त्याला फक्त मी असा एक्सप्लेन करते. इकडे काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. B² इज इक्वल्स टू AC. मी काय केलं फक्त हा जो रेशो होता याला फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. AB इज इक्वल्स टू BC म्हणजेच काय B² इज इक्वल्स टू AC. सेम देन A, B, C आर कंटिन्यूड प्रपोर्शन आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. B² इज इक्वल्स टू AC फक्त एवढं जरी मेन्शन केलं असलं तरी याचा अर्थ काय असणार आहे A, B, C हे 3 डिजिट्स आहेत ते कसे आहेत आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स आहेत. मग हा जो B आहे ना A/B इज इक्वल्स टू B/C हा रिपीट काय होतोय हा सेकंड टर्म आणि ही फर्स्ट रेशोची सेकंड टर्म आणि सेकंड रेशोची फर्स्ट टर्म काय आहे सेम आहे. म्हणजेच A, B, C कसे आले कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आले. मग ह्या बीला काय म्हणतात जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C. या बीला काय म्हणतात जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C और बीला काय म्हणतात मीन प्रपोर्शनल ऑफ A अँड C. सुरुवातीला A/B इज इक्वल्स टू B/C असं जरी दिलं असेल याचाच अर्थ काय ABC हे कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आहेत. हे 2 रेशोच्या ऐवजी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सांगितलं B² इज इक्वल्स टू AC असं जरी म्हटलं याचा अर्थ काय ABC हे कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आहेत. तुम्हाला हे बाकीचं काहीच दिलेलं नाही. बी हा जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C फक्त एवढं जरी स्टेटमेंट दिलं असेल याचा अर्थ काय आहे A, B, C हे कसे आहेत कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आहेत. जिओमेट्रिक मीनच्या ऐवजी त्यांनी जर मीन प्रपोर्शनल हा जरी वर्ड वापरला तरी त्याचा मिनिंग काय होणार आहे बी इज मीन प्रपोर्शनल ऑफ A अँड C असं जरी त्यांनी मेन्शन केलं तरी त्याचा अर्थ काय होणार आहे A, B, C कसे आहेत कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आहेत. आलं लक्षात. हे आपण 2 रेशो साठी बघितलं ना. आता मोर दॅन 2 रेशो साठी एकदा इकडे क्लिअर करू. If A/B is equals to B/C is equals to C/D is equals to D/E is equals to E/F, then A, B, C, D and E and F. A पासून कुठेपर्यंत आहेत हे F पर्यंत आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स. जेव्हा आपण 2 रेशोज साठी बघतोय ना जेव्हा A/B is equals to B/C फक्त 2 रेशोज मध्ये आपण बघितलं तेव्हा कसे आले A, B, C हे कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आले. आता मोर दॅन 2 साठी बघतोय आपण A/B इज इक्वल्स टू B/C इज इक्वल्स टू C/D इज इक्वल्स टू D/E इज इक्वल्स टू E/F. A पासून F पर्यंतचे सगळे लेटर्स आहेत म्हणजेच काय A, B, C, D, E and F आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स. आलं लक्षात तुमच्या कंटिन्यूड प्रपोर्शन्स म्हणजे काय. एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. इथे काय दिले तुम्हाला इफ X इज अ जिओमेट्रिक मीन ऑफ 25 and 4 देन फाइंड X.
तर जस्टच आपण बघितलं ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असताना ए बी सी कशा आहेत, इनकंटिन्युअड प्रोपोर्शन्स आहेत. मग हे 2 इक्वल रेशोज होते, त्याला फक्त मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा असा एक्सप्रेस केला, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. बी ला आपण काय म्हणतो, ए बी सी हे जर कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत म्हणजेच काय, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. मग बी काय आहे, जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. इथे काय दिले तुम्हाला डायरेक्ट, एक्स इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ 25 अँड 4. म्हणजेच काय, आपल्याला एक्स कसा एक्सप्रेस करावा लागेल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 4. म्हणजेच काय, एक्स 25 अँड 4 हे 3 डिजिट्स कसे झाले, इन कंटिन्युअड प्रोपोर्शन झाले. म्हणजेच काय, आपण एक्सप्रेस करू शकतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 4. आपण एक्सप्रेस करू शकतो ना, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स. Therefore, x square is equals to 25 into 4, 100. Therefore, taking square root on both sides, x is equals to काय मिळालं तुम्हाला, 10. आलं लक्षात. असेच एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत प्रॅक्टिस सेट 4.5 मध्ये. नेक्स्ट ऍज अ प्रॅक्टिस म्हणून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिले, विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 7, 12 अँड 18 सच दॅट द रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्युअड प्रोपोर्शन्स. असा कोणता नंबर आपण सबस्ट्रॅक्ट करू 7, 12 आणि 18 मधून, म्हणजे आपल्याला जे मिळणारे नंबर आहेत, रिझल्टंट नंबर्स आहेत, ते कसे असतील, इन कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये असतील. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे जो मायनस केल्यानंतर 7, 12 आणि 18 मधून मायनस केल्यानंतर जे मिळणारे तुम्हाला जे नंबर्स आहेत, रिझल्टंट नंबर्स आहेत, आर इन कंटिन्युअड प्रोपोर्शन. जे मिळणारे नंबर्स आहेत ते कसे असायला हवेत, कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये असायला हवेत. तर आपल्याला जो नंबर फाइंड आउट करायचा आहे त्याला आपण सपोज करूया एक्स. सपोज एक्स इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 7, 12 and 18 such that 7 minus x, 12 minus x, 18 minus x are in continued proportions. आपल्याला दिलंय काय, त्यांनी आपल्याला दिलंय की 7, 12 आणि 18 हे 3 नंबर्स आहेत, पण त्या 3 नंबर्स मधून आपल्याला असा एक नंबर मायनस करायचा आहे की जेणेकरून ते मायनस केल्यानंतर मिळणारे जे 3 नंबर्स आहेत ते कसे येतात, तुमचे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये येतात. मग जो नंबर आपल्याला मायनस करायचा आहे ना, तोच आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा आहे. मग आपण तो सपोज केला एक्स इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 7, 12 अँड 18. देअरफॉर 7 minus x, 12 minus x आणि 18 minus x आर इन, तुम्हाला कसे मिळतील मग, आर इन कंटिन्युअड प्रोपोर्शन्स. मग हे जर 3 नंबर्स कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये असतील, आता जस्ट आपण केले ए, बी, सी, हे जर 3 नंबर्स कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये असतील, याचाच अर्थ काय असतो, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. याचाच अर्थ काय असतो, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. याचाच अर्थ काय असतो, बी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, और बी इज मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. या सगळ्या सेंटेन्सचा मीनिंग फक्त एकच, ए बी सी कशा आहेत, इन कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. ए बी सी कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये म्हणा, किंवा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी म्हणजे पण ए बी सी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. ए बी इज इक्वल टू बी सी म्हणजे पण ए बी सी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. बी हा जॉमेट्रिक मीन आहे ए अँड सी चा, याचा ही अर्थ काय, ए बी सी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. और बी जर मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी म्हटलं तरी याचा अर्थ काय आहे, ए बी सी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. इथे आपण म्हणतोय काय, 7 minus x, 12 minus x आणि 18 minus x आर इन कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. जर हे 3 नंबर्स कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत तर आपण ते या फॉर्म मध्ये मेन्शन करू शकतो ना, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. तर आपण या फॉर्म मध्ये हे 3 नंबर्स मेन्शन करूया. 12 minus x स्क्वेअर इज इक्वल टू 7 minus x इंटू 18 minus x. आपण याला सपोज करतोय ए, याला सपोज करतोय बी आणि याला सपोज करतोय सी. ए बी सी कसे आहेत, कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. म्हणजेच आपण ते कोणत्या फॉर्म मध्ये लिहिले, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सीच्या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. आता आपण फक्त हे सॉल्व्ह करायचं, आपल्याला एक्स मिळून जाईल. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे यूज करणार आहे. 12 मायनस एक्सला 12 स्क्वेअर मायनस 2 इंटू 12 इंटू एक्स प्लस एक्स स्क्वेअर. या 12 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला मी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे ना, हा मी इकडे यूज केला. 7 इंटू 18 किती आलं, 126 मायनस 7 एक्स. आता आपण ह्या मायनस एक्सनी मल्टिप्लाय करू, या पूर्ण ब्रॅकेटला मायनस एक्सनी मल्टिप्लाय करा. फर्स्ट 18ला किती आलं तुमचं, मायनस 18x इंटू मायनस एक्स इंटू मायनस एक्स काय आलं तुमचा, प्लस एक्स स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती आहे, 144 मायनस 2 इंटू 12 किती आला, 24 इंटू एक्स 24x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 126 ॲज इट इज. मायनस 7x मायनस 18x किती आला तुमचा, मायनस 25x प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. लेफ्ट हँड साईडचा प्लस एक्स स्क्वेअर आणि राईट हँड साईडचा प्लस एक्स स्क्वेअर मी डायरेक्ट कॅन्सल करते. आपण सिम्प्लिफाय करू. हा जो राहिलेला पार्ट आहे ना तो मायनस 24x हा
प्लस 25x इज इक्वल्स टू 126 मायनस 144 x इज इक्वल्स टू 126 मायनस 144 किती आला मायनस 18 x इज इक्वल्स टू मायनस 18. इथं प्रत्येक जर वेळेस जर आपण पुटअप केलं तर हे 3 नंबर्स कसे येणार आहेत आपल्याला इन कंटिन्युअस प्रोपोर्शन्स मध्ये येणार आहेत. आपण हे थोडं टॅली करून बघू. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे ना, आपण सॉल्व्ह करतो ऍज अ प्रॅक्टिस म्हणून. आपण म्हणून इथे थोडं टॅली करून बघू जेणेकरून तुम्हालाही अंदाज येईल की आपण हे जे केलंय हे जे फाइंड आउट केलंय एक्स तो खरंच आपण इथे यूज केल्यानंतर ते 3 जे मिळणारे आपल्याला जे नंबर आहेत ते खरंच कंटिन्युअस प्रोपोर्शन्स मध्ये येतात का ते थोडं आपण टॅली करू. फर्स्ट नंबर काय आहे तुमचा 7 मायनस एक्स. 7 मायनस एक्स किती मिळालं तुम्हाला? एक्स मायनस 18 मिळालं ना. 7 मायनस मायनस 18 एक्स काय मिळाला तुम्हाला? मायनस 18 इज इक्वल्स टू 7 प्लस 18. 7 प्लस 18 किती आला तुमचा? 25. नेक्स्ट काय आहे? 12 मायनस एक्स. 12 मायनस एक्स इज इक्वल्स टू 12 मायनस मायनस 18 एक्स काय आहे? मायनस 18 इज इक्वल्स टू 12 प्लस 18. 12 प्लस 18 12 प्लस 18 किती आला तुमचा? 30. नेक्स्ट 18 मायनस एक्स. 18 मायनस एक्स इज इक्वल्स टू 18 मायनस मायनस 18. 18 प्लस 18 किती आला? 36. म्हणजे 3 नंबर्स काय मिळाले तुम्हाला? 25, 30 आणि 36. तर आपल्याला हे 3 नंबर्स आपण चेक करणार आहोत की आपण हे कंटिन्युअस प्रोपोर्शन्स मध्ये आहेत का. म्हणजेच काय? ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. म्हणजेच काय? आपण काय लिहितो? बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी लिहितो. म्हणजेच काय? हा 30 स्क्वेअर 900 ए इंटू सी करूया. ए इंटू सी 25 इंटू 36. 25 इंटू 36 अगेन 900. म्हणजेच काय? बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळाला तुम्हाला? एसी मिळाला. आपण हे टॅली करतोय ना. म्हणजेच काय? 30 स्क्वेअर काय मिळाला? 900 आणि 25 इंटू 36 काय मिळाला? 900. म्हणजेच काय? 30 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 इंटू 36. म्हणजेच याचा अर्थ काय? हे 3 जे नंबर्स मिळाले 25, 30 आणि 36 हे कसे आहेत? जे मिळालेले नंबर आहेत आपल्याला ते कंटिन्युअस प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. हे आपण सगळं फक्त टॅली केलेलं आहे. हे करायची काही आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला समजावं आपण जे शोधलंय ते बरोबर तरी आहे ना हे चेक करण्यासाठी आपण हे फक्त क्रॉस चेक केलंय. करायची काही आवश्यकता नाही. हे तुम्हाला काय मिळालंय आन्सर? एक्स इज इक्वल्स टू मायनस 18. आलं लक्षात तुम्हाला? आता आपण नेक्स्ट बघूया जी एक नवीन मेथड आहे आणि मग त्याच्यानंतर आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करू. नेक्स्ट एक नवीन पॉईंट आपण स्टडी करणार आहोत जो आहे के मेथड. के मेथड मध्ये आपण डायरेक्ट एक्झाम्पल पासून स्टार्ट करू. ही के मेथड यूज होते 2 इक्वल रेशोज मध्ये. इथे दिलेत तुम्हाला इफ ए अपॉन बी इज इक्वल्स टू सी अपॉन डी देन शो दॅट 5a minus 3c divided by 5b minus 3d is equals to 7a minus 2c divided by 7b minus 2d. या टाईपचे एक्झाम्पल आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. फक्त इथं के मेथड असं मेन्शन करून त्यांनी परत सेम त्याच टाईपची बऱ्यापैकी त्याच टाईपचे एक्झाम्पल्स ही आहेत जी तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेली आहेत आणि ती आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये आपण ती सॉल्व्ह केलेली आहे. आपण इकडे डायरेक्ट जाऊ. इथे जो रेशो तुम्हाला दिलाय तो कसा आहे? ए अपॉन बी इज इक्वल्स टू सी अपॉन डी. इथे तुम्ही लक्षात घ्या जर कंटिन्युअस प्रोपोर्शन्स मध्ये आपण रेशो घेत होतो ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. बी रिपीट होत होता. इथे रेशो कोणता आहे? 2 इक्वल रेशो आहे. फक्त हा जो पॉईंट आहे तो फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या. के मेथड मध्ये आपण सिंपल फक्त 2 इक्वल रेशोज घेतोय ए अपॉन बी इज इक्वल्स टू सी अपॉन डी. देन शो दॅट 2 रेशोज हे कशा आहेत? इक्वल आहेत. हे फक्त आपल्याला शो दॅट करायचं. आपण स्टार्ट करूया सोल्युशनला. डायरेक्ट आपण एक एक्झाम्पल घेऊनच सॉल्व्ह करतोय कारण की या के मेथड मध्ये फारसं असं काही वेगळं नाही आहे. ऑलरेडी आपण केलेलं आहे म्हणून मी ॲज अ डायरेक्ट आपण फॉर एक्झाम्पल म्हणूनच स्टार्ट करतोय. तुम्हाला इक्वल रेशोज दिलेत त्या इच रेशो इज इक्वल्स टू आपण सपोज करतोय के. देअरफॉर ए ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता याच्यावरून. ए इज इक्वल्स टू काय मिळतो तुम्हाला? बी के अँड सी इज इक्वल्स टू डी के. हा ए इज इक्वल्स टू बी के अँड सी इज इक्वल्स टू डी के. आपण लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह करणार आहोत आणि आपण टॅली करणार आहोत लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड इक्वल येते का. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू लेफ्ट हँड साइड काय आहे? 5a minus 3c divided by 5b minus 3d इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत. इथं 5a ची व्हॅल्यू काय आहे? bk मायनस 3c ची व्हॅल्यू काय आहे? dk डिवायडेड बाय हा 5b minus 3d ॲज इट इज. 5 इंटू bk 5bk मायनस 3 इंटू dk 3dk डिवायडेड बाय 5b minus 3d. इकडे के आहे इकडे के. आपण काय करूया तो कॉमन काढू. के इंटू 5b minus 3d डिवायडेड बाय 5b minus 3d. हा 5b minus 3d हा 5b minus 3d कॅन्सल. तुमचा आन्सर काय आला इथं? के.
इज इक्वल्स टू काय आला तुमचा के. मी इकडे डायरेक्ट मेन्शन करते. इज इक्वल्स टू काय आला तुमचा के. RHS इज इक्वल्स टू 7A minus 2C डिवायडेड बाय 7B minus 2D. इथे ए आणि सीच्या व्हॅल्यू ज्या आपण इथं फाइंड आउट केल्यात ना इन द फॉर्म ऑफ के, त्या फक्त आपण इथं पुटअप करतोय. 7 इंटू BK 7BK मायनस 2 इंटू DK 2DK डिवायडेड बाय 7B मायनस 2D. के कॉमन घेऊया आपण. के इंटू 7B मायनस 2D डिवायडेड बाय 7B मायनस 2D इज इक्वल्स टू के. लेफ्ट हँड साईडला काय मिळालं तुम्हाला के, राईट हँड साईडला काय मिळालं तुम्हाला के, म्हणजेच काय लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड. देअरफोर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, शो दॅट काय करायचं होतं 5A मायनस 3C डिवायडेड बाय 5B मायनस 3D इज इक्वल्स टू 7A मायनस 2C डिवायडेड बाय 7B मायनस 2D. बघा आपण प्रूव्ह केलं का. आलं लक्षात तुम्हाला. के मेथड म्हणजे काय, आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये ऑलरेडी हे अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. हे ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी का घेते, कारण की सेम याच टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. आता आपण स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट 4.5. प्रॅक्टिस सेट 4.5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलाय, विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 सो दॅट द रिझल्टंट नंबर आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. आपण जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून ॲज अ प्रॅक्टिससाठी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. सेम त्याच टाईपचं सेम तसंच एक्झाम्पल हे आहे. आपण स्टार्ट करणार आहोत. लेट द नंबर टू बी सबस्ट्रॅक्टेड बी एक्स. आपण देअरफोर 12 मायनस एक्स 16 मायनस एक्स. तुम्हाला नंबर्स काय दिले आहेत ते 12, 16 आणि 21. या 3 नंबर्स मधून असा कोणता नंबर आपण सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला जे रिझल्टंट नंबर मिळणार आहेत ते कसे असतील, कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये असतील. तर 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स अँड 21 मायनस एक्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. जेव्हा ए कॉमा बी कॉमा सी हे 3 नंबर्स कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये आहेत, म्हणजेच काय ए अपॉन बी इज इक्वल्स टू काय असतो बी अपॉन सी. देअरफोर 12 मायनस एक्स सेम ॲज इट इज, आपण हा ए सपोज करू, हा बी आणि हा सी सपोज करू. मग 12 अपॉन एक्स डिवायडेड बाय 16 मायनस एक्स इज इक्वल्स टू 16 मायनस एक्स डिवायडेड बाय 21 मायनस एक्स. आलं लक्षात. आपण ए बी सी हे कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये आहेत, म्हणजेच काय ए अपॉन बी इज इक्वल्स टू काय असतो बी अपॉन सी असतो. सेम आपण याचाच इथे यूज केला. आता आपण हे सॉल्व्ह करूया आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, द नंबर टू बी सबस्ट्रॅक्टेड बी एक्स. हा आपण आपल्याला फाइंड आउट काय करायचा आहे, हा एक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. आपण हे 2 रेशो सॉल्व्ह करताना आपण यूज करूया आता डिव्हिडेंडोचा. आपल्याला मॅक्झिमम टर्म्स काय करावं लागतील, कॅन्सल. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एक्स. मग एक्स फाइंड आउट करताना आपल्याला जास्तीत जास्त सिंपल करायचं आहे ना. मग आता आपण इथे यूज करूया डिव्हिडेंडोचा. 12 मायनस एक्स मायनस 16 मायनस एक्स डिवायडेड बाय 16 मायनस एक्स इज इक्वल्स टू 16 मायनस एक्स मायनस 21 मायनस एक्स डिवायडेड बाय 21 मायनस एक्स बाय युजिंग डिव्हिडेंडो. 12 minus x minus 16 plus x divided by 16 minus x is equals to 16 minus x minus 21 minus minus plus x divided by 21 minus x. Minus x plus x cancel, minus x plus x cancel. 12 minus 16 किती आला minus 4 divided by 16 minus x is equals to 16 minus 21 minus 5 divided by 21 minus x. हे minus minus cancel आपण काय करू, डायरेक्ट करू. 4 into 21 minus x क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 5 into 16 minus x. Therefore 4 into 21 84 minus 4x is equals to 5 into 16 80 minus 5x. Therefore minus 4x plus 5x is equals to 80 minus 84. Therefore x is equals to 80 minus 84 minus 4. आन्सर काय आलं तुमचं, x is equals to 4. x is equals to minus 4 should be subtracted from 12, 16 and 21. Then the resultant number are in continued proportions. तुम्हाला x काय फाइंड आउट केला तुम्ही -4 तुम्हाला मायनस करावा लागेल, सबट्रॅक्ट करावा लागेल या 3 नंबर्स मधून. मग तुम्हाला जे मिळणारे नंबर्स असतील ते कसे असतील, कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये असतील. आपल्याला फक्त इथं फाइंड आउट काय करायचं आहे x. Therefore -4 should be subtracted from 12, 16 and 21. Then the resultant numbers are in continued proportions. Next question number 2 तुम्हाला काय दिलाय. Question number 2 मध्ये if 28 minus x is a mean proportional, 28 minus x is a mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. आपल्याला फाइंड आउट काय करायचं इथे x. हा जो फर्स्ट नंबर आहे 28 मायनस एक्स, एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 28 मायनस एक्स हा जो नंबर आहे हा कोण आहे, मीन प्रोपोर्शनल आहे 23 मायनस एक्स आणि 19 मायनस एक्सचा. दर आपल्याला फाइंड आउट काय करायचा आहे एक्स. ए
कॉमा बी कॉमा सी हे कोण आहेत, हे 3 जर आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये असतील, ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, याचाच अर्थ काय, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी, हे कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. याचाच अर्थ काय, बी हा कोण आहे, जॉमेट्रिक मीन आहे ए अँड सी चा, ऑर बी लाच आपण काय म्हणतो, एक तर जॉमेट्रिक मीन म्हणतो, ऑर बी इज इक्वल्स टू मीन प्रोपोर्शनल. बी इज मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. म्हणजेच काय, बी हा कसा आहे, मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. बी हा मीन प्रोपोर्शनल आहे ए अँड सी चा. याचाच अर्थ काय, ए बी सी कशा आहेत, कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. म्हणजेच काय, ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. आपण मेन्शन करू शकतो ए अपॉन बी, ए बी हा मीन प्रोपोर्शनल आहे ए अँड सी चा. याचाच अर्थ काय, ए बी सी हे कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. याचाच अर्थ काय, ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. हे 2 रेशोज कशा आहेत, इक्वल आहेत. आणि हा बी आहे फर्स्ट रेशोचा सेकंड टर्म आणि सेकंड रेशोचा फर्स्ट टर्म कशी आहे, इक्वल आहे. ह्या सगळ्या सेंटेन्सचा मिनिंग एकच आहे की एबीसी हे कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये आहे. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे जस्ट आताच. तर इथे तुम्हाला मेन्शन केले की मीन प्रोपोर्शनल आहे. हा जो फर्स्ट हे जे दिलेला आहे 28 मायनस एक्स, हा जो डिजिट आहे, हा जो नंबर आहे तो मीन प्रोपोर्शनल आहे या 2 नंबर्सचा. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स. मग जर तो बी म्हणजे हा जो 28 मायनस एक्स हा मीन प्रोपोर्शनल आहे ह्या 2 नंबरचा, म्हणजेच तो आपण मेन्शन करू शकतो या फॉर्म मध्ये, या फॉर्म मध्ये मेन्शन करू शकतो, या फॉर्म मध्ये मेन्शन करू, जरा जास्त इझी पडेल आपल्याला या फॉर्म मध्ये. याही फॉर्म मध्ये आपण मेन्शन करू शकतो बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी. एबीसी कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये असताना आपण बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी असं सुद्धा आपण मेन्शन करू शकतो ना. सेम ॲज आपण फक्त हा मीन प्रोपोर्शनल मध्ये ए एन सी आहे, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी. मग इकडे किती आहेत बघा, 28, 23, 19. मग थोडंसं इझी होण्यासाठी मी काय करते, ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी या फॉर्म मध्ये आपण घेऊया. हा, स्टार्ट करूया आपण. इकडे मेन्शन करा 28 मायनस एक्स इज अ मीन प्रोपोर्शनल. देअरफॉर मीन प्रोपोर्शनल असल्यामुळे स्टार्ट कुठून होणार, 23 मायनस एक्स डिवायडेड बाय 28 मायनस एक्स इज इक्वल्स टू 28 मायनस एक्स अपॉन 19 मायनस एक्स. मीन प्रोपोर्शनल काय आहे, हा बी आहे आणि हा ए आहे आणि हा सी आहे. मग ए अपॉन बी 23 अपॉन एक्स डिवायडेड बाय 28 मायनस एक्स इज इक्वल्स टू बी अपॉन सी. म्हणजेच काय, 28 मायनस एक्स डिवायडेड बाय 19 मायनस एक्स. अगेन यूज करणार आहोत आपण, जस्ट प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये यूज केला आपण डिव्हिडेंडोचा, सेम ॲज इट इज इथे डिव्हिडेंडोचा यूज करू. देअरफॉर 23 मायनस एक्स मायनस 28 मायनस एक्स डिवायडेड बाय 28 मायनस एक्स इज इक्वल्स टू 28 मायनस एक्स मायनस 19 मायनस एक्स divided by 19 minus x by using dividendo. Therefore 23 minus x minus 28 plus x divided by 28 minus x is equals to 28 minus x minus 19 plus x divided by 19 minus x. Therefore ha minus x plus x cancel, minus x plus x cancel. 23 minus 28 minus 5 divided by 28 minus x as it is. 28 minus 19 9 divided by 19 minus x. Therefore 5x plus 9x is equals to 252 plus 95. Therefore 9 plus 5 14x is equals to 347. Therefore x is equals to 347 divided by 14. आपल्याला फाइंड आउट करायचा होता एक्स, जो तुम्हाला मिळाला 347 डिवायडेड बाय 14. हे आलं तुमचं आन्सर. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले तुम्हाला, 3 नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन whose mean proportional is 12 and sum of the remaining 2 numbers are 26. then find these numbers. आपल्याला फाइंड आउट करायचे 3 नंबर्स, जे ओरिजिनल 3 नंबर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. एबीसी जर 3 कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये असतील, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे 3 नंबर्स. फाइंड आउट तर आपल्याला सगळेच करायचे, पण आपल्याला त्यांनी बी मेन्शन केलं. मीन प्रोपोर्शनल दिलाय म्हणजेच काय, आपल्याला त्यांनी मिडल जो मधला आहे ना बी, तो दिलाय आपल्याला 12. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट आणि थर्ड नंबर. या फर्स्ट आणि थर्ड रिमेनिंग 2 नंबर्स इज 26. फर्स्ट आणि थर्ड ए प्लस सी चे ऍडिशन तुम्हाला दिले 26. आपल्याला फाइंड आउट काय करायला लागतील, फर्स्ट आणि थर्ड नंबर फाइंड आउट करायला लागेल. त्यातला ए जो आहे ना, जो फर्स्ट नंबर आहे तो आपण सपोज करूया एक्स, आणि जो सी जो थर्ड नंबर आहे तो आपण सपोज करूया ए प्लस सी किती आहे 26 आहे. मग ए जर सपोज केला मी एक्स, तर सी आपण सपोज करूया 26 मायनस एक्स. आलं लक्षात तुम्हाला. ए आपण सपोज करूया, फर्स्ट नंबर सपोज करूया एक्स, आणि जो थर्ड नंबर आहे तो सपोज करूया 26 मायनस एक्स. त्यांची ऍडिशन किती आहे 26 आहे. एक्स मी फर्स्ट जर एक सपोज केलं तर थर्ड काय सपोज करावं लागेल मला 26 मायनस एक्स सपोज करावं लागेल. आलं लक्षात. आपल्याला फक्त हे 2 फाइंड आउट करावे लागतील. आणि आपल्याला बी दिलाय त्यांनी, मीन प्रोपोर्शनल दिलाय म्हणजेच काय, मिडल जो नंबर आहे तो आपल्याला दिलाय त्यांनी, जो आहे 12. आलं लक्षात तुम्हाला. स्टार्ट करूया आपण.
first number be x, therefore the third number is equals to 26 minus x. Mean proportional किती दिलाय तुम्हाला 12, therefore mean proportional 12 म्हणजेच काय 12 square is equals to फर्स्ट आणि थर्ड नंबरची मल्टिप्लिकेशन x into 26 minus x. हे 3 नंबर्स कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत म्हणजेच काय b स्क्वेअर इज इक्वल्स टू ac आणि b काय असतो त्यांचा मीन प्रोपोर्शन. b हा मीन प्रोपोर्शनल आहे म्हणजेच काय b स्क्वेअर इज इक्वल्स टू ac. आलं लक्षात. आपण फक्त तो इथं डिजिटच्या फॉर्म मध्ये मेन्शन केलंय. फर्स्ट नंबर आपण घेतोय x आणि थर्ड नंबर घेतोय 26 मायनस x आणि b काय आहे तुमचा 12 आहे. b स्क्वेअर इज इक्वल्स टू ac. 12 चा स्क्वेअर काय आहे 144 इज इक्वल्स टू x ने मल्टिप्लाय करूया आपण 26x मायनस x स्क्वेअर. फक्त काय केलं मी हे दोन्ही टर्म्स होत्या ना या लेफ्ट हँड साइडला आणल्या इज इक्वल्स टू काय राहिला इकडे 0. देअरफॉर आता फक्त मी इथे ऍडजस्ट करते x स्क्वेअर मायनस 26x प्लस 144 इज इक्वल्स टू 0. x स्क्वेअर मायनस 18x minus 8x plus 144 is equals to therefore x minus 18 x minus 18 x minus 18 आपण कॉमन घेऊ into ब्रॅकेट मध्ये x minus 8 is equals to 0. therefore x minus 18 is equals to 0 or x minus 8 is equals to 0. therefore x is equals to 18 or x is equals to 8. x काय असेल तुमचा एक तर तो 18 असेल or 8 असेल. हा आता फक्त ह्या व्हॅल्यूज पुटअप करून आपल्याला फाइंड आउट काय करायचे 3 नंबर्स आपल्याला इकडे मेन्शन करायचे आहेत. फर्स्ट नंबर x इज इक्वल्स टू 18 और x इज इक्वल्स टू 8. थर्ड नंबर इज इक्वल्स टू 26 मायनस x. देअरफॉर 26 मायनस 18 इज इक्वल्स टू काय मिळाला तुम्हाला 8 और 26 मायनस x इज इक्वल्स टू 26 मायनस आपण आता पुटअप केला 18. आता आपण पुटअप करूया हा 8. मग काय आला तुमचा 18. देअरफॉर मग थर्ड नंबर काय मिळाला तुम्हाला एक तर तो 8 असेल और 18 असेल. आलं ना लक्षात तुमच्या. देअरफॉर द 3 नंबर्स आर. आपल्याला बी दिलाय, बी मिडल नंबर दिलाय 12. बी आपल्याला दिलाय 12. आपल्याला फर्स्ट नंबर जर आपण 18 घेतोय, आपण जर फर्स्ट नंबर 18 घेतोय तर 18 घेतल्यानंतर तुम्हाला थर्ड नंबर काय मिळाला 8 मिळाला. आणि नेक्स्ट आपण फर्स्ट नंबर काय घेतोय 8 घेतोय. जो मिडल 12 आहे ना तो ऍज इट इज. मिडल 12 ऍज इट इज. आपण नंतर हा 8 घेतोय ना, नेक्स्ट 8 घेतोय. मग 8 घेतल्यानंतर तुम्हाला थर्ड नंबर काय मिळाला 18 मिळाला. और इकडे मेन्शन करा और 3 नंबर्स काय असतील 18 12 8 और 8 12 18. फक्त इथं आपण जे सॉल्व्ह करतोय ना इथं थोडंसं काळजीपूर्वक करायचं. बाकी हा जो पार्ट आहे तो ऑलरेडी आपण केलेला आहे बऱ्याच वेळ. फक्त हे जे नंबर्स तुम्ही फाइंड आउट करताय हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्ही थोडेसे काळजीपूर्वक केले ना तुमचं आन्सर अगदी इझिली मिळतं. आलं लक्षात तुमच्या. क्वेश्चन नंबर हा होता 3. क्वेश्चन नंबर हा होता 3. आता आपण बघूया नेक्स्ट. तुम्ही जर मी बोलायचं विसरून जाते तुम्हाला की तुम्ही नोट डाऊन करून घेत जा. या गोष्टी फार युजफुल आहेत तुम्हाला, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नसेल पॉसिबल तर तुम्ही ऍटलिस्ट त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय तुम्हाला. इफ a प्लस b प्लस c इंटू a मायनस b प्लस c इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर देन शो दॅट एबीसी आर कंटिन्युअड प्रोपोर्शन. तुम्हाला एक इक्वेशन दिलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी शो दॅट करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए बी सी हे जे 3 डिजिट हे जे 3 व्हेरिएबल्स इथे यूज केलेत ते कसे आहेत कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. एबीसी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन आहेत, कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत म्हणजेच काय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी और बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एचा अर्थ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी याचाच अर्थ काय एबीसी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. आपल्याला इथे दाखवायचं आहे एबीसी हे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. जर आपण या इक्वेशन पर्यंत जरी पोहोचलो, हे जे तुम्हाला दिलंय सॉल्व्ह करायला ते आपण सॉल्व्ह करत करत इथे पोहोचलो म्हणजेच काय एबीसी कसे झाले कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये आले. आलं लक्षात तुम्हाला. आपल्याला फक्त पोहोचायचं आहे इथे. हे जे इक्वेशन दिले ते आपण सॉल्व्ह करत जाऊ आणि आपल्याला पोहोचायचं आहे इथे. आणि इथे पोहोचल्यानंतर तुमचं ऑब्व्हियसली काय असणार आहे एबीसी कशा येणार आहे तुमचे कंटिन्युअड प्रोपोर्शन्स मध्ये. स्टार्ट करूया आपण. हे जे दिलेलं इक्वेशन आहे ना ते दिलेलं इक्वेशन तुम्ही राईट डाऊन करून घ्या. हे तुम्हाला दिलेले इक्वेशन आहे ते आपण फक्त सॉल्व्ह करूया. या ए प्लस बी प्लस सी ने ह्या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट आपण ए ने मल्टिप्लाय करू. ए इंटू ए मायनस बी प्लस सी प्लस बी इंटू ए मायनस बी प्लस सी प्लस सी इंटू ए मायनस बी प्लस सी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इट इज. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस ए सी प्लस बी इंटू ए बी मायनस बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस या सी ने मल्टिप्लाय करू सी ए मायनस सी बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हा ए स्क्वेअर ॲज इट इज. ए स्क्वेअर नंतर हा ए सी आणि हा ए सी किती झाले तुमचे प्लस 2ac आणि बाकी काय राहतो तुमचा हा मायनस बी स्क्वेअर आणि हा प्लस सी स्क्वेअर.
इज इक्वल्स टू ॲज इट इज a² प्लस b² प्लस c². देअरफॉर नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया, हा फक्त 2ac आहे ना, हा 2ac या बाजूला राहू दे, बाकीचे हे a² आणि हा -b² आहे ना, a² - b² आणि हा प्लस c² आपण राईट हँड साईडला नेऊ. हे राईट हँड साईडचे ॲज इट इज राईट डाऊन करा. a² प्लस b² प्लस c² ॲज इट इज. आता हा a² प्लस a² काय झाला -a², हा -b² काय झाला प्लस b², मायनस बीचं काय झालं प्लस, आणि हा प्लस c²चं काय झालं -c². तर इथे काय कॅन्सल होते, प्लस a² - a², आणि हा प्लस c² - c² कॅन्सल झाला. मग काय आलं तुमचं 2ac इज इक्वल्स टू b² प्लस b² काय आला 2b². मग कॅन्सल करा हे 2 काय आलं तुमचं ac इज इक्वल्स टू b म्हणजेच काय, सॉरी b², ac इज इक्वल्स टू b म्हणजेच काय b² इज इक्वल्स टू ac. आपल्याला मिळालं का बघा, आपल्याला पोचायचं होतं इथे ना, b² इज इक्वल्स टू ac म्हणजेच काय a, b, c आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. म्हणजेच काय a, b, c आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. आहे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काय दिलंय, इफ a अपॉन b इज इक्वल्स टू b अपॉन c अँड a, b, c आर नॉन झिरो, सॉरी a, b, c आर ग्रेटर दॅन 0, देन शो दॅट a प्लस b प्लस c इंटू b मायनस c इज इक्वल्स टू a, b मायनस c², a, b मायनस c². आपल्याला फक्त हे काय करायचंय, हे शो दॅट करायचंय, म्हणजे प्रूफ करायचं आपल्याला. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. तर आपण स्टार्ट करूया. हे जे दिलेलं आहे ना तुम्हाला इक्वेशन इज इक्वल, हे जे दिलेलं आहे इक्वेशन ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या. a अपॉन b इज इक्वल्स टू b अपॉन c. a, b, c कसे आहेत ग्रेटर दॅन 0 आहेत, a, b, c कसे आहेत ग्रेटर दॅन 0. तर आपण काय करूया, हे 2 इक्वल रेशो आहेत ना, इच रेशो इज इक्वल्स टू आपण सपोज करूया k. आपण जर इच रेशो इज इक्वल्स टू सपोज करतोय k, देअरफॉर a इज इक्वल्स टू काय मिळाला तुम्हाला bk अँड b इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला ck. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये केलं ना, सेम ॲज इट इज. तर b इज इक्वल्स टू ck मिळालंय ना, याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर तुमचा, याला म्हणा 1. आणि हा जो b इज इक्वल्स टू ck आहे तो आपण प्लॉट करूया इथे a मध्ये. a इज इक्वल्स टू हा b प्लॉट करूया आपण. हा जो b काय मिळालाय तुम्हाला ck हा b च्या ऐवजी मी प्लॉट करते हा ck इक्वेशन 1 चा, आणि हा k ॲज इट इज. देअरफॉर a इज इक्वल्स टू तुम्हाला काय मिळाला ck². हा काय आलं तुमचं इक्वेशन नंबर 2 आलं. हे जे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन 1 आणि 2 म्हणजे b ची व्हॅल्यू आणि a ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस आपण पुटअप करणार आहोत लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला, आणि मग टॅली करायची आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड तुमची इक्वल येते का. आलं लक्षात. आपल्याला काय करायचंय ते फक्त हा जो इच रेशो इज इक्वल्स टू k सपोज करायचा आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये जसं केलंय तसं, आणि इथं a ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला bk आणि b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला ck. पण फक्त हा मी b इथं यूज केला इथं a च्या व्हॅल्यू मध्ये इन द फॉर्म ऑफ आपण परत व्हॅल्यू a ची काय मिळाली ck², b ची काय मिळाली ck आणि a ची काय मिळाली ck². आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज काय करायचे यूज करायचे. आलं लक्षात. स्टार्ट करूया आपण. हे जे इक्वेशन दिलंय जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे याच्या लेफ्ट हँड साइड पासून, इथे मी डायरेक्ट करते हा. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू a प्लस b प्लस c इंटू b मायनस c. इथे आपण a आणि b च्या व्हॅल्यू काय करणार आहोत पुटअप करणार आहोत. a म्हणजेच काय ck² प्लस b म्हणजे काय ck आणि हा c ॲज इट इज मायनस इंटू b म्हणजे काय ck मायनस c ॲज इट इज. आलं लक्षात. आपण काय केलं इकडे हवं तर मेन्शन करा फ्रॉम 1 अँड 2. हे फक्त तुम्हाला इझी व्हावं समजण्यासाठी, नोट डाऊन करण्यासाठी, आपण कन्फ्युज होऊ नये म्हणून मी त्याला नंबर्स दिलेत. आपण परत त्याचा रेफरन्स द्यायला आपल्याला बरं पडेल म्हणून. नेक्स्ट या ब्रॅकेटमधून आपण कॉमन घेऊ c इंटू ब्रॅकेट काय राहिलं इकडे k² प्लस k आणि प्लस 1 इंटू या ब्रॅकेटमधून अगेन आपण c कॉमन घेऊ. ck मायनस c मधून आपण c कॉमन घेतोय ना, मग ब्रॅकेटमध्ये काय राहिला k मायनस 1. हा c इंटू c काय आला तुमचा c² इंटू k² प्लस k प्लस 1 इंटू k मायनस 1. याच्यापेक्षा हे अजून सिम्प्लिफाय नाही होणार. हे आलं तुमचं LHS लेफ्ट हँड साइड आली. राईट हँड साइड काय आहे तुमची, राईट हँड साइड आपण आता सॉल्व्ह करून बघू. ab मायनस c², a आणि b च्या व्हॅल्यू पुटअप करूया. a ची व्हॅल्यू आहे ck² इंटू b ची व्हॅल्यू आहे ck मायनस c² ॲज इट इज इक्वल्स टू ck² इंटू ck. मग काय आला हा c² k² इंटू k³ मायनस c² इज इक्वल्स टू इकडून काय आपण c² कॉमन घेऊ. मग काय राहिला k³ मायनस 1. हा जो फॉर्म्युला आहे ना तो आता आपण इथे यूज करणार आहोत. हा c² ॲज इट इज, हा a³ मायनस b³ आहे ना, हा k³ मायनस 1³ साठी आपण यूज करणार आहोत a³ मायनस b³ हा फॉर्म्युला. मग a³ मायनस b³ जर असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो ना a मायनस b इंटू
ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग आपण इथे यूज करून आपण काय लिहू शकतो, सी स्क्वेअर इंटू ए मायनस बी म्हणजेच के मायनस 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजेच काय के स्क्वेअर प्लस ए बी म्हणजेच काय के इंटू 1 के अगेन आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय 1 स्क्वेअर म्हणजेच काय 1. आणि इथं आपण जो यूज केला ना तो फॉर्म्युला इकडे मेन्शन करा, ए क्यूब मायनस बी क्यूब is equals to a minus b into a square plus ab plus b square. Therefore, left hand side is equals to right hand side. Therefore, तुम्हाला प्रूव्ह काय करायचं होतं, a plus b plus c into b minus c is equals to ab minus c square. आपण प्रूव्ह केलं का? आलं लक्षात? फक्त ही स्टेप आहे ना, ही फक्त आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त पुटअप करायच्या आहेत. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 5 मधलं सेकंड एक्झाम्पल. ज्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ज्या आपण व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात ना, a अपॉन b इज इक्वल टू b अपॉन c इज इक्वल टू k, आपण इच रेशो इज इक्वल टू k सपोज करून आपण 2 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात. याच 2 व्हॅल्यूज आपण यूज करणार आहोत इथे त्या क्वेश्चन नंबर या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये. तर स्टार्ट करूया आपण डायरेक्ट लेफ्ट हँड साइड पासून. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आपल्याला काय करावी लागेल, टॅली करावी लागेल, आपल्याला सॉल्व्ह करून बघावी लागेल आणि मगच आपण शोधाट करू शकतो. मग आपल्याला आपण ज्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ह्या ज्या 2 व्हॅल्यूज आपण काढल्यात ना त्याच आपण इथे यूज करणार आहोत. हा, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजेच काय सी के स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय सी के स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर म्हणजेच काय सी के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू सी के स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर के रेस टू 4 प्लस सी के स्क्वेअर म्हणजेच काय सी स्क्वेअर के स्क्वेअर इंटू सी के स्क्वेअर म्हणजेच काय सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इट इज. सी स्क्वेअर के स्क्वेअर जर कॉमन काढला आपण तर सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढतोय, मग इथे काय राहिला के स्क्वेअर राहिला. हा प्लस ॲट इज आपण कॉमन काय घेतोय सी स्क्वेअर के स्क्वेअर म्हणजेच काय इथे आला प्लस 1 इंटू हा सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, इथून काय कॉमन निघेल सी स्क्वेअर कॉमन निघला आणि सी स्क्वेअर जर कॉमन काढला तर काय राहील ब्रॅकेटमध्ये के स्क्वेअर प्लस 1. हा सी स्क्वेअर के स्क्वेअर इंटू हा सी स्क्वेअर आपण काय करूया सी रेस टू 4 सी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर सी रेस टू 4 आणि हा के स्क्वेअर ॲज इट इज इंटू के स्क्वेअर प्लस 1 इंटू के स्क्वेअर प्लस 1 हे ब्रॅकेट इंटू हे ब्रॅकेट म्हणजेच काय के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ही आली तुमची लेफ्ट हँड साइड. आता आपण सॉल्व्ह करून बघू राईट हँड साइड. राईट हँड साइड इज इक्वल टू ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर. ए म्हणजेच काय सी के स्क्वेअर इंटू बी म्हणजेच काय सी के प्लस बी म्हणजे काय सी के इंटू सी स्क्वेअर के क्यूब सी के स्क्वेअर इंटू के क्यूब प्लस सी के स्क्वेअर सी के इंटू सी स्क्वेअर के ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज के स्क्वेअर प्लस 1 के स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल आपण काय कॉमन घेतोय सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर के कॉमन घेतोय, मग काय मिळालं तुम्हाला सी स्क्वेअर के इंटू के स्क्वेअर प्लस 1. आता हा स्क्वेअर आहे ना ब्रॅकेट स्क्वेअर, आता हे सगळ्यांचे स्क्वेअर करूया सी रेस टू 4 के स्क्वेअर इंटू के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तुमची ही आली तुमची राईट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आहे का, देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. देअरफॉर तुमचं जे तुम्हाला शोधाट करायचं होतं ते इक्वेशन मिळालं का, आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 5 मधले आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. हा, नेक्स्ट आपण बघू क्वेश्चन नंबर 5 मधलं थर्ड एक्झाम्पल. या थर्ड एक्झाम्पल मध्ये सेम आपण प्रिव्हियस एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड केलं ना, क्वेश्चन नंबर 5 मधलं सेम ॲज इट इज आपण सेम त्याच प्रोसिजरने आपण हेही सॉल्व्ह करणार आहे. इथेही आपल्याला पुट करायचे आहेत ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर आणि बी इज इक्वल टू सी के. अगदी इझी आहे. लेफ्ट हँड साइड काय आहे तुमची, लेफ्ट हँड साइड राईट डाऊन करून घ्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप करा सी के स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय आहे सी के स्क्वेअरचा स्क्वेअर आणि हा बी के काय आहे बी काय आहे सी के ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए काय आहे सी के स्क्वेअर इंटू बी काय आहे तुमचा सी के. आपल्याला फक्त हे काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. मग इकडे काय आला सी स्क्वेअर के रेस टू 4 प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर डिवायडेड बाय सी इंटू सी के स्क्वेअर इंटू सी के स्क्वेअर सी इंटू सी काय आला तुमचा सी स्क्वेअर आणि के स्क्वेअर इंटू के क्यूब आला. मग इथे आपण कॉमन काय काढू शकतो सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढू सी स्क्वेअर के स्क्वेअर इंटू काय आला हिअर के स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय हा सी स्क्वेअर के क्यूब. हा सी स्क्वेअर के स्क्वेअर मधून हा सी स्क्वेअर के स्क्वेअर आहे ना आणि हा सी स्क्वेअर के क्यूब यातला स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झाला, फक्त राहिला खाली के बाकी राहिला आणि बाकीचा हा के स्क्वेअर प्लस 1. ही आली तुमची लेफ्ट हँड साइड. आणि आता आपण सॉल्व्ह करूया राईट हँड साइड. राईट हँड साइड इज इक्वल टू ए प्लस सी डिवायडेड बाय बी. ए काय आहे तुमचा सी के स्क्वेअर
प्लस सी डिवायडेड बाय बी काय आहे तुमचा सी के इज सी के स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय हा सी के, हा सी कॅन्सल, हा सी कॅन्सल, काय आलं तुमचं के स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय के. मग काय आलं बघा तुमची लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी इज इक्वल्स टू ए प्लस सी डिवायडेड बाय बी. आलं तुमचं क्वेश्चन नंबर 5 मधलं थर्ड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मीन प्रोपोर्शनल ऑफ या आणि या हे टू रेशोज दिलेत त्याचं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मीन प्रोपोर्शन काढायचं आहे. ए आपण सपोज करूया मीन प्रोपोर्शनल. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू, जर आपण सपोज केला ए इज अ मीन प्रोपोर्शनल ऑफ ह्या टू रेशोजचा एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. A is mean proportional of x plus y divided by x minus y and x square minus y square divided by x square y square. जर a हा मीन प्रोपोर्शन आहे म्हणजेच काय a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला x प्लस वाय डिवायडेड बाय x मायनस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. जर ए बी सी आपण काय म्हणतोय कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये आहेत म्हणजेच काय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी येतो आणि हा बी काय असतो मीन प्रोपोर्शनल. आपण काय सपोज करतो ए हा मीन प्रोपोर्शनल आहे, या टू रेशोचा हा मीन प्रोपोर्शनल, या टू व्हॅल्यूचा ए हा मीन प्रोपोर्शनल आहे म्हणजेच काय ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय झालं ए टू व्हॅल्यूचा प्रोडक्ट झाला म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला ए इंटू सी झाला. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता काय करूया आपण हे थोडं सॉल्व्ह करूया, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, इथं यूज करूया आपण एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हा इकडे आपण फॉर्म्युला यूज करतोय सिन्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर ॲज इट इज. हा एक्स मायनस वाय आणि हा एक्स मायनस वाय कॅन्सल आणि हा एक्स प्लस वाय इंटू हा एक्स प्लस वाय काय झालं. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ए स्क्वेअर आणि हे ह्या ब्रॅकेटचं स्क्वेअर आणि हे स्क्वेअर आपण काय करूया taking square root on both sides. A is equals to x plus y divided by xy. A मिळाला तुम्हाला. A is a mean proportional आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचा होता. A is equals to x plus y divided by काय आला xy. Therefore mean proportional of x plus y divided by x minus y and x square minus y square divided by x square y square is काय आला तुमचा x plus y divided by xy. मीन प्रोपोर्शनल काय आला x प्लस वाय डिवायडेड बाय xy. हा क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. या क्वेश्चन नंबर 6 सोबत तुमचा प्रॅक्टिस सेट 4.5 इकडे फिनिश झालेला आहे. या प्रॅक्टिस सेट सोबतच रेशन प्रोपोर्शन्स हा चॅप्टर सुद्धा आपण इकडे कव्हर केलेला आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये किंवा तुमच्या पूर्ण टोटल तुमच्या रेशन प्रोपोर्शनच्या फुल चॅप्टरवर कोणत्याही पॉईंटवर जर तुम्हाला कोणताही डाऊट आला तर तुम्ही अगदी बिंदास कमेंट करा. आपण तो पॉईंट आपण तुमचा जो कन्फ्युज झालेला जो पार्ट आहे ज्या पार्टवर तुम्हाला डाऊट आहे तो पार्ट आपण परत रिवाइज करू, त्याच्यावर अजून एक नवीन लेक्चर बनवू. ज्या स्टुडंटना खरंच मॅथ्स कठीण वाटतं ना, हार्ड वाटतं, मला मॅथ्स येत नाही जमत नाही, त्यांच्या मनामध्ये भीती आहे ना, त्यांना हे व्हिडिओज नक्की शेअर करा, त्यांनाही अतिशय युजफुल असतील हा माझा विश्वास आहे. त्यामुळं जेवढं जास्त सिंपल वेने मला समजून सांगता येईल, जेवढं जास्त सिंपल वेने तुम्हाला शिकवता येईल तोच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी जास्तीत जास्त सिंपल करूनच सांगते. मॅक्झिमम पार्ट्स आपण प्रॅक्टिस सेट मधला असू दे किंवा टॉपिक सगळेच्या सगळे आपण कव्हर करतो. प्रॅक्टिस सेट मधले मॅक्झिमम पार्ट्स आपण कव्हर करतो. फक्त माझा भर एवढाच असतो की तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे बेसिक अगदी कन्सेप्ट असतील तरी ते क्लिअर असावेत, म्हणून मी जास्तीत जास्त सिंपल वेने शिकवण्याचा प्रयत्न करते. त्यातूनही एखाद्या पॉईंटवर जरी तुम्हाला डाऊट आला तरी तुम्ही नक्की बिंदास कमेंट करा. आता हा रेशो अँड प्रोपोर्शन हा चॅप्टर आपला पूर्ण फिनिश झालेला आहे. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.